श्री गुरुदेव मित्रांनो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांती म्हणजे केवळ एक सण नाही, तर निसर्ग, अध्यात्म आणि मानवी जीवन यांचा सुंदर संगम आहे. ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी सूर्याचा प्रवास दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सुरू होतो. यालाच संक्रांती म्हणतात. म्हणजेच बदल, परिवर्तन, नव्या दिशेची सुरुवात. उत्तरायण अंधारातून प्रकाशाकडे. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. या निसर्गाचे आपल्याला दिलेले मोठे संकेत आहेत. अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाश येणारच. जर सूर्य दिशा बदलतो, तसेच माणसानंही आपल्या जीवनाची दिशा बदलावी. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जायला पाहिजे. आळसाकडून प्रयत्नाकडे आणि नैराश्याकडून आशेकडे. आध्यात्मिक महत्त्व. शास्त्रानुसार उत्तरायणाचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात साधना, नामस्मरण, दान, धर्म, तपस्या यांना विशेष फल मिळते. म्हणूनच अनेक महापुरुषांनी आपल्या देहत्यागासाठी उत्तरायण काळाची निवड केली. मकर राशी आणि शनिदेव. मकर राशीचा स्वामी आहे शनिदेव, आणि शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश. मकर संक्रांती आपल्याला शिकवते, तक्रार करू नकोस, कारण तुझे आयुष्य तुझ्या कर्मावरच उभे आहे. जर कर्म चांगले असेल तर शनी कृपा करतो. जर कर्म चुकले असेल तर शनी शिकवतो. तिळगुळाचे महत्त्व. आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तीळ कडूपणाचं प्रतीक, गुळ गोडपणाचे प्रतीक. याचा अर्थ असा आहे की आयुष्यात कितीही अडचणी आल्यास तरी आपण वाणी आणि वागणूक गोड ठेवा, कारण शब्दांनी जखम होतात, पण गोड शब्दांनी त्या भरूनही येतात. पतंग उडवण्याचा संदेश. पतंग कितीही उंच गेला तरी तो दोरीशी जोडलेला असतो. दोरी म्हणजे संस्कार, नियंत्रण म्हणजे संयम. जो माणूस संस्कार आणि संयम विसरतो तो आयुष्यात भरकटतो. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. मकर संक्रांती हा शेतीप्रधान सण आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. हा सण नातेसंबंध जोडतो, कटुता दूर करतो, समाजात एकोपा निर्माण करतो. गुरुकृपा आणि संक्रांती. गुरुदेव सांगतात, मकर संक्रांती म्हणजे आत्म्याची संक्रांती. आजचा दिवस योग्य आहे वाईट सवयी सोडण्यासाठी, साधना सुरू करण्यासाठी, गुरुचरणी शरण जाण्यासाठी. या सर्व बोधाचा निष्कर्ष जर आपण घेतला तर गुरुदेव नेहमी म्हणतात, मकर संक्रांती आपल्याला सांगते, सूर्य दरवर्षी बदलतो, पण माणूस बदलायला विसरतो. या संक्रांतीला संकल्प घ्या, अंधार सोडण्याचा, प्रकाश स्वीकारण्याचा आणि गुरुकृपेने जीवन जगण्याचा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज नवीन सुरुवात करा, साधनेला सुरुवात करा. जय सियाराम.